हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय चॅनल अमृता क्लासेस. आपण आता आज पार्ट 3 बघणार आहोत डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचचा, ज्यामध्ये आपण WH टाईप क्वेश्चन हा आपण 4 टाइप्स ऑफ सेंटेन्स बघणार आहोत. सो यू नो की सेट किंवा सेट टू, ज्याला आपण रिपोर्टिंग स्पीच म्हणतो, या सेट आणि सेट टू ऐवजी आपल्याला या ठिकाणी आस्क यूज करायचं आहे. कंजक्शन वर्ड जो आपल्याला WH टाईप वर्ड दिलेला असेल किंवा WH टाईप वरनं जो आपल्याला क्वेश्चन दिलेला असेल तोच आपल्याला कंजक्शन वर्ड म्हणून वापरायचा आहे. सो हे फक्त छोटेसे 2 रूल्स आहेत. सो आता डिरेक्टली मी तुम्हाला सेंटेन्स दाखवते. बघा, आता फर्स्ट सेंटेन्स मी एक सॉल्व करून घेतलेला आहे. ही सेड टू बॉईज, कॉमा डबल इन्व्हर्टेड कॉमा, वेर आर यू गोईंग. ही सेड टू बॉईज, वेर आर यू गोईंग. सो हियर इज द WH टाईप वर्ड इज द वेअर. इथे WH टाईप हा वेअर शब्द आहे. सो या ठिकाणी आपल्याला सेड येऊ दे किंवा सेड टू येऊ दे, इन्स्टेड ऑफ सेड और सेड टू आपल्याला आस्क यूज करायचं आहे. सो ही आस्क द बॉईज, जो आपल्याला कंजक्शन वर्ड, जो आपल्याला WH टाईप वर्ड दिलेला आहे तोच ॲज इट इज कंजक्शन म्हणून यूज करायचा. सो वेअर, फक्त आता फॉर्म कसं तयार करायचं आहे, आपल्याला हा क्वेश्चन मध्ये दिलेला आहे. वेअर आर यू गोईंग, दॅट इज द क्वेश्चन. WH टाईप क्वेश्चन, आपल्याला जो क्वेश्चन दिलेला आहे, प्रश्नार्थक जे वाक्य दिलेलं आहे ते आपल्याला स्टेटमेंट मध्ये करायचं आहे, म्हणजे विधानार्थी वाक्य करायचं आहे. म्हणून वेअर आर यू, जसं की आता आरचा आपण वेअर करणार आहोत किंवा वॉच करणार आहोत, मग आरचा आपण वेअर किंवा वॉच करणार आहोत, तर वेअर वेअर असं न लिहिता तो परत क्वेश्चनच तयार होईल. म्हणून वेअर, त्यानंतर सब्जेक्ट आणि त्यानंतर आपल्याला हेल्पिंग वर्ब यूज करायचं आहे. सो क्रम लक्षात ठेवा कशा पद्धतीने आपल्याला हे वाक्य सॉल्व्ह करायचं आहे. सो वेअर दे वेअर गोईंग, आणि जिथे आपल्याला क्वेश्चन मार्क आहे तिथे आपल्याला फुल स्टॉप द्यायचा आहे. सो हे झालं आपलं पहिलं सेंटेन्स. अजून एक सेंटेन्स मी सॉल्व्ह करून घेतलेला आहे. मनीषा सेड, हाऊ कॅन दिस पॉसिबल क्वेश्चन मार्क. मनीषा सेड, हाऊ कॅन दिस पॉसिबल क्वेश्चन मार्क. सो हिअर इज द कंजक्शन वर्ड हाऊ, आणि आपल्याला रिपोर्टिंग तर ॲज इट इज कुठलाही येऊ दे, सेड येऊ दे, सेड टू येऊ दे, आपल्याला आस्कच यूज करायचं आहे. सो मनीषा आस्क हाऊ कॅनचा कुड होणार आणि दिसचा दॅट होणार. सो इथे आपल्याला सब्जेक्ट म्हणून दॅट वापरायचं आहे आणि कॅनचा नंतर हेल्पिंग वर्ब कुड करायचं आहे आणि मग पॉसिबल देऊन हे वाक्य कंप्लीट करायचं आहे, फुल स्टॉप देऊन. सो आलेलं असेल तुमच्या लक्षात की कशा पद्धतीने आपल्याला हे वाक्य इनडायरेक्ट स्पीचचं सॉल्व्ह करायचं आहे. सो आपल्याला रूल नंबर 2 बघायचं आहे. रूल नंबर 2 बघूया. ओके, रूल नंबर 2, जसं की आधीची आपण टाइप्स ऑफ सेंटेन्स बघितले, ज्यामध्ये हा कॉमन रूल आहे, जिथे की आपण बघितलं की डू डज आला किंवा डीड आला. सो हे आपण वर्बल क्वेश्चन मध्ये पण हा नियम आपण बघितलेला होता. सपोज डू किंवा डज हे जर WH टाईप वर्डच्या नंतर आला तर आपल्याला तो रिमूव्ह करायचा आहे आणि फक्त वर्ब कुठलाही असू दे, मेन वर्ब येणार आहे आपल्याला सेंटेन्समध्ये, त्याचा आपल्याला पास्ट फॉर्म करायचा आहे. सो त्याच्यावरून आपण एक वाक्य सॉल्व्ह करून घेतलेलं आहे, ते बघूया. द मॅन सेड टू वुमन, व्हॉट डू यू डू क्वेश्चन मार्क. हा क्वेश्चन आहे द मॅन सेड टू वुमनला. सो सेड टूच्या ठिकाणी आपल्याला आस्क वापरलेलं आहे, कंजक्शन आपल्याला या ठिकाणी व्हॉट घेतलेलं आहे. सो डू यू डू, इथे आपल्याला डू हा आपल्याला रिमूव्ह करायचा आहे. हा डू काय आहे, तर हा डू आपल्याला या ठिकाणी हेल्पिंग वर्ब म्हणून काम करतोय. सो हा डू किंवा डज झाला तर आपल्याला तो रिमूव्ह करायचा आहे आणि फक्त क्रम कसा करायचा आहे, वर्ब जो काही दिलेला असेल त्याचा पास्ट फॉर्म करायचा आहे. सो व्हॉट यू, वुमनला बोललेला असल्यामुळे आपण या ठिकाणी ही किंवा शी वापरणार आहे, म्हणून इथे शी वापरलेला आहे, कारण की वुमनसाठी हे सेंटेन्स आहे. सो व्हॉट शी डूचं पास्ट फॉर्म डीड होतो. ओके, सो अशा पद्धतीने आपण हे वाक्य सॉल्व्ह केलेलं आहे. तसाच रूल नंबर 3 पण आहे की ज्यामध्ये आपण जसं की डू किंवा डज झाला तर तो रिमूव्ह करायचा आणि फक्त वर्बचा पास्ट टेन्स यूज करायचा. तसाच हा नियम आपण वर्बल क्वेश्चनमध्ये पुढचा हा नियम बघितलेला होता की जर सेंटेन्समध्ये डीड आला तर तिथे डीड सुद्धा रिमूव्ह करायचा आहे आणि त्याऐवजी इन्स्टेड ऑफ डीड आपण हॅड प्लस वर्बचा पास्ट पार्टिसिपल, म्हणजे वर्बचं आपल्याला तिसरं रूप वापरायचं आहे. फक्त डीड रिमूव्ह करायचं आहे आणि हॅड वापरायचं आहे, देन प्लस वर्बचं पास्ट पार्टिसिपल. ओके, सो यावरनं मी एक सेंटेन्स सॉल्व्ह केलेला आहे. दिव्या सेड, हाऊ डीड यू मॅनेज इट. दिव्या सेड, हाऊ डीड यू मॅनेज इट. या ठिकाणी दिव्या आस्क, कंजक्शन वर्ड हाऊ. या ठिकाणी दिव्या कोणाला बोलली आहे ते आपल्याला मेन्शन केलेलं नाहीये. सो सेड टू, सर किंवा मॅम असं काही केलेलं असेल तर आपण ही किंवा शी प्रॉपर लावू शकतो, पण आपल्याला या ठिकाणी ती नक्की कोणाला बोलली आहे आपल्याला किंवा तिचं कोणाबरोबर कन्व्हर्सेशन झालेलं आहे हे कळत नाहीये, त्याच्यामुळे आपण या ठिकाणी ऑब्लिक करून ही आणि शी असं यूज केलेलं आहे. सो डीड रिमूव्ह केलेलं आहे. यू दॅट मीन्स ही किंवा शी, आणि आपल्याला
हॅड वापरायचा आहे आणि वर्बचा पास्ट पार्टिसिपल म्हणजे मॅनेजचा मॅनेज इट. ओके, हा सगळा झाला WH टाईप क्वेश्चनचा आपल्याला डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचचे सर्व नियम. तुमच्या होप्स लक्षात आलेले असतील. आता आपण लगेच एक्सक्लामेटरीच्या सेंटेन्सकडे वळूया की सारखेच आहेत, फक्त थोडासा एक्सक्लामेटरीचा नियम थोडासा वेगळा आहे कारण की ती वाक्य एक्सक्लामेटरीची आहेत, उद्गारवाचक वाक्य आहेत. तर होप्स बघूया आपण आता, तुम्हाला ही जमतील. ओके, एक्सक्लामेटरी मीन्स एक्सक्लामेशन, ज्यामध्ये सेट टू हा रिपोर्टिंग स्पीच असेल तर आपल्याला एक्सक्लेम म्हणजे उद्गारले असं आपण म्हणतो ना, तसं एक्सक्लेम यूज करायचं आहे. आता ते ॲज पर डिपेंड ऑन द सेंटेन्स. जसं की कधी कधी वाक्य एखादं आनंदाने बोललं जातं, सो आपण एक्सक्लेम विथ हॅपीली लिहू शकतो. एक्सक्लेम विथ एखादी व्यक्ती रागाने बोलत असेल तर अँग्रीली, एक्सप्लेन विथ अँग्रीली. एखादी व्यक्ती लव्हिंगली बोलत असेल तर एक्सक्लेम विथ लव्हिंगली, प्रेमळपणे. जॉयफुली, एखादा आनंदाने काहीतरी सांगत असेल, उद्गारत असेल तर आपण एक्सक्लेम विथ जॉयफुली. सॅडली, एखादी वाक्यामध्ये आपल्याला एखादा व्यक्ती उद्गारतोय पण तो घाबरून उद्गारतोय, सो एक्सक्लेम विथ फिअरली किंवा फिअर. अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व ॲडवर्ब यूज करायचे आहेत, पण एक्सक्लेम विथ असं लिहून. तर होप्सो आता यामध्ये कंजक्शन वर्ड आपल्याला दॅट वापरायचा आहे आणि 1-2 वाक्य मी सॉल्व्ह करून घेतलेली आहेत, ती तुम्हाला मी सॉल्व्ह करून दाखवते. बघा, इट्स सो नाईस सेड द बॉईज. या ठिकाणी एक्सक्लामेटरी कसं ओळखणार? एक्सक्लामेशन मार्क आहे, उद्गारवाचक चिन्ह आपण ज्याला म्हणतो. इट्स सो नाईस सेड द बॉईज. कसं वाक्य तयार होणार आहे? सेड द बॉईज मीन्स द बॉय एक्सक्लेम दॅट. या ठिकाणी इट आलेला आहे, सो ॲज इट इज आपण इट लिहायचं आहे. इज किंवा ॲम आला तर तुम्ही मागच्या पहिल्या पार्टमध्ये मी तुम्हाला चार्टच पुरा दाखवलेला आहे. सो इज किंवा ॲम आला तर आपल्याला वॉज यूज करायचं आहे. ओके, सो इट वॉज व्हेरी अनफेअर. ओके, सो कशा पद्धतीने वाक्य तयार होत आहे हे तुमच्या आलं असेल लक्षात. अजून एक वाक्य आहे, जसं की इथे इट इज आलंय तर आपण इट वॉज करायचं आहे. समजा इट इज आलं असतं तर इट वॉज व्हेरी असं लिहिलं असतं. सो आपल्याला कधी कधी व्हॉट अन आयडिया, व्हॉट अ स्ट्रोक अशा पद्धतीने आपण एखादी व्यक्ती उद्गारलेली बघतो. सो व्हॉट अ चॅम्प असं. सो अशी जर वाक्य आपल्याला दिली तर आपण ते कशी सॉल्व्ह करणार आहोत? जसं की एक वाक्य इथे घेतलेलं आहे, व्हॉट अ स्ट्रोक सचिन सेड. सचिन एक्सक्लेम दॅट. या ठिकाणी आपण इट वॉजच लावायचं आहे, पण आता इथे स्ट्रोक आहे, स्ट्रोकला आपण व्हेरी नाही लावू शकत. सो ग्रेट स्ट्रोक म्हणून आपण लिहू शकतो. पण आता मी तुम्हाला दाखवण्यासाठी व्हेरी पण लिहिलेलं आहे, ग्रेट पण. मोस्ट ऑफ आपल्याला एखादी आयडिया असेल, सो एखादं असं म्हटलं असेल व्हॉट अन आयडिया. व्हॉट अन आयडिया म्हणजे काय कल्पना आहे, आपण असं बोलतो ना मराठीमध्ये. सो आपण कसं लिहिणार आहे? इट वॉज अ ग्रेट आयडिया, एक्सलंट आयडिया असं आपण लिहू शकतो, कारण की एक्सक्लेम आहे ते. सो व्हेरी नाही त्या ठिकाणी लिहू शकत, पण व्हेरी समजा असं असेल की व्हॉट अ डेंजरस थिंग सचिन सेड. सो असं असेल तर तुम्ही कसं लिहिणार आहे? सचिन एक्सक्लेम दॅट इट वॉज अ व्हेरी डेंजरस थिंग, कारण की व्हॉट आलेला आहे ना, सो अ व्हेरी डेंजरस थिंग. सो अशा पद्धतीने आपल्याला ही वाक्य छोटी छोटी सॉल्व्ह करायची आहेत. फक्त लक्षात ठेवायचं आहे काय तर सेट टू आला तर आपल्याला कंजक्शन वर्ड आणि रिपोर्टिंग स्पीच प्रत्येक ठिकाणी आपल्याला हा फॉर्मॅट लक्षात ठेवावा लागणार आहे, तरच तुम्हाला डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच लक्षात येणार आहे. अदरवाईज डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच आपल्याला बघूनच आपल्याला असं वाटतं अरे बापरे, इतक्या आपण कशा काय पद्धतीने आपण सगळे रूल्स लक्षात ठेवायचे. तर रूल्स अगदी सोपे आहेत. हळूहळू सगळे नियम लक्षात ठेवून करा, तुमच्या नक्की लक्षात येतील. जसं अजून एक वाक्य मी तुम्ही म्हणाल मॅमने हे वाक्य नाही सॉल्व्ह करून घेतलेलं आहे तर तेही घेते. ही सेड अलास. अलास म्हणजे आपण बोलतो ना मराठीत अरे रे रे, म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट आपण दुःखाने बोलतो, अरे रे खूप वाईट झालं असं बोलतो ना, तसा हा अलास आहे. अलास मीन्स अरे रे. आय हॅव फेल्ड अगेन. तो म्हणालाय की अरे रे मी पुन्हा फेल झालो. सो ही दुःखाने म्हटलेली गोष्ट आहे, म्हणून मगाशी म्हटलं ना मी एक्सक्लेम विथ सॅडली, एक्सक्लेम विथ जॉयफुली, फिअरली, हॅपीली, लव्हिंगली, तसा हा सॅडली आहे. सो ही एक्सक्लेम विथ सॅडली असं आपल्याला हवं होतं. सो इथे फक्त विथ माझं द्यायचं राहिलेलं आहे, तुम्ही समजून घ्या. तिथे विथ सॅडली दॅट. या ठिकाणी आय आहे, आयच्या ठिकाणी तो बोललाय म्हणजे ही. सो हॅवचा हॅड, देन फेल्ड अगेन. ओके, सो या ठिकाणी आपण आज एक्सक्लॅमेटरी मीन्स एक्सक्लॅमेशनचे आणि WH टाईप वर्डचे या पार्टमध्ये आपला थर्ड पार्ट आज आपण पाहिला. सो तुमच्या आज आपला ॲक्च्युली खरं बघायला गेलं तर डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच हा पुरा टॉपिक आपला कम्प्लीट झालेला आहे.
थोडासा मला व्हिडिओ टाकायला थोडासा लेट होतोय, पण तुम्ही मला कमेंट करून विचारत जा की आणि पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही मला सांगत जा तुम्हाला कुठल्या टॉपिकवरती तुम्हाला हवा आहे. एक इंग्लिश असू दे, मॅथ्स असू दे, मी तुम्हाला इंग्लिश, सायन्स, मॅथ्स कोणत्याही स्टँडर्डचं असेल तर तुमचे प्रॉब्लेम्स मी नक्की सॉल्व्ह करेन. फक्त तुम्ही मला कमेंटमध्ये तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ हवा आहे तो मला सांगा. मी तुमच्यासाठी नक्की व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. होप तुम्हाला आजचा हा कंप्लीट टॉपिक झालेला लक्षात आलेला असेल. या टॉपिकवरती काहीच जर क्वेरीज असतील तर मला प्लीज कमेंट करून सांगा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू फॉर वॉचिंग माय चॅनल.